नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत अर्थातच जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं सगळीकडे ज्या युती आणि आघाड्या झालेल्या आहेत, आज दिवसभरात जे चित्र समोर आलेलं आहे, महाराष्ट्रामधलं राजकारण पार ढवळून निघालंय आणि आघाडी असेल किंवा युती असेल, संपूर्ण संकल्पनाच धाब्यावर बसून आपापल्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षांनी संधिसाधूपणा दाखवलेला आहे. आज राज्यभरात ही जी झेडपीची अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेली आहे, त्याच्यात बहुतांश ठिकाणी सत्तेसाठी काय पण अशीच परिस्थिती बघायला त्यामुळे मिळालेली आहे आणि स्थानिक नेतृत्वानं आपल्या राजकीय स्पर्धकांना मात देण्याच्या नादात अनेक ठिकाणी विचित्र युती आणि आघाडी केल्याचं बघायला मिळालं. तर काही ठिकाणी आपल्या पक्षातल्या बंडखोरांमुळे हातातोंडाशी आलेली सत्ता राजकीय पक्षांना गमवावी लागली आहे. पाहूयात कुठे कुठे काय काय घडले ते. राज्यातल्या 25 झेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडणुकीमध्ये अनेक मोठी चित्रविचित्र राजकीय समीकरणं पाहायला मिळाली. नैसर्गिक आघाडी आणि युतीचे सगळे राजकीय अभिनिवेश पायदळी तुडवत या अभद्र आघाड्या आणि युत्या नव्यानं आकाराला आल्या. कोल्हापूरमध्ये तर भाजपनं सत्ता स्थापनेसाठी चक्क सेना आमदारांमध्येच फूट पाडली. महादेव महाडिकांच्या मदतीनं चंद्रकांत पाटलांनी मोठ्या चलाखीनं सत्तेचं गणित जुळवून आणलं आणि झेडपीवर पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष बसवला. त्याचं उट्ट म्हणून मग इकडे औरंगाबाद आणि नाशिकमध्ये शिवसेनेनं भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसशी घरोबा केला. नाशिकमध्ये तर शिवसेनेनं चक्क CPMची ही मदत घेतली. भाजपला तिथे अवघ्या एका मतानं सत्ता गमवावी लागली. त्याचा वचपा भाजपनं यवतमाळमध्ये काढला. यवतमाळमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं दोन्ही काँग्रेसशी युती केली. बीड आणि सोलापूरमध्ये मात्र सत्ताधारी राष्ट्रवादीवर मोठा बाका प्रसंग ओढवला. पक्षाच्याच आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे या दोन्ही ठिकाणची सत्ता राष्ट्रवादीला गमवावी लागली. बीडमध्ये सुरेश धस गटानं चक्क भाजपला मतदान केलं आणि त्यामुळे तिथे भाजपची सत्ता आली. सोलापूरमध्ये तर नंबर 1चं संख्याबळ असूनही राष्ट्रवादीवर निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेण्याची नामुष्की ओढवली. तिथे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचा भाऊ संजय मामा शिंदेंनी सगळ्या मोहिते पाटील विरोधकांना एकत्र आणून झेडपीची सत्ता खेचून आणली. उस्मानाबादमध्ये दरवेळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवायचे, पण यावेळी राष्ट्रवादीनं चक्क भाजपची मदत घेऊन शिवसेना आणि काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचलं आणि झेडपीचा बालेकिल्ला जिंकला. तिकडे अहमदनगरमध्येही निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले विखे थोरात सत्तेसाठी पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. अहमदनगरच्या झेडपी अध्यक्षपदी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनीताई विखे पाटील भरघोस मतांनी विजयी झाल्या. इथे पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असं गमतीशीर सत्ता समीकरण उदयाला आलं. पुणे आणि साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे त्यांचेच अध्यक्ष झाले. सांगली आणि लातूरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा झेडपी अध्यक्ष बनला आणि तोही स्वबळावर. एकूण काय तर या झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्तेसाठी काय पण असंच काहीसं राजकीय चित्र पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. याच परिस्थितीवरती अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधी साधू झालेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण उपस्थित करतोय. सत्तेसाठी बेरजेच्या राजकारणामध्ये गावखेड्यांचा विकास वजा होतोय का, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आज आपण उपस्थित करतोय. आणि सत्तेसाठी कोणत्याही पक्षासोबत जाणं ही मतदारांची फसवणूक नाही का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचा प्रश्न आपण समोर आणतोय. आणि या निमित्तानं जी चर्चा आपण करणार आहोत, आज आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत रामदास फुटाणे आहेत, त्यांची वेगळी ओळख मी करून देत नाही. राजन खान आपल्यासोबत आहेत, त्यांची सुद्धा वेगळी ओळख करून देत नाही, सगळे आपण ओळखतात. ज्ञानेश वाकुडकर विदर्भात आणि महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहेत. विलास पगार नाशिकवरून आपल्यासोबत आहेत. या सगळ्या मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये. कवी आहात, लेखक आहात, सगळेजण साहित्यिक आहात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही तुम्हाला खरं तर या चर्चेमध्ये सामील करतोय. त्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय त्याचा अदमास लावायचा एक प्रयत्न या निमित्तानं करतोय. आणि खास करून तुम्ही सगळे साहित्यिक आहात, ग्रामीण जीवन अतिशय जवळनं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि त्याबरोबरीनं जे आत्ता ज्या पद्धतीनं एक संधिसाधू राजकारण समोर आलेलं दिसतंय
त्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याचे पडसाद काय होतील असे तुमचे अंदाज असावेत आणि त्याबरोबरीनं ग्रामीण भाग आज ज्या पद्धतीनं पुढे जायला हवा त्या पद्धतीनं पुढे जात नाही आहे आणि आत्ताच्या अशा ह्या राजकीय परिस्थितीमध्ये ग्रामीण भागाची इथून पुढे अधिक वाताहत होईल किंवा ग्रामीण भागाचं चांगलं भलं होईल हे सुद्धा आपल्याला त्यानिमित्तानं तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न राजन खान आपल्याला विचारायचा आहे, ज्या पद्धतीनं हे सगळं राजकारण समोर आलेलं आहे तुमच्या मनात त्याचे काय पडसाद उमटत आहेत, काय तुम्हाला म्हणायचं आहे? खरं तर मेंदूचा तसा गोंधळ झालेला आहे की हे नेमकं काय चाललंय आणि हा गदारोळ समजेन असा झालाय. म्हणजे पण एक आहे की थोडं खरंही बोललं पाहिजे आपण काय काय होत गेलंय त्याच्याबद्दल. मला वाटतं 1975 नंतरच ही स्थिती आलेली आहे. आता आजच घडतंय हे असं नाही मला वाटत. 75ला इंदिरा गांधींना हरवणं एवढा एक कार्यक्रम घेऊन बहुतेक सगळे विरोधी पक्ष त्यावेळेस तत्वांनी वेगळे वेगळे वाटणारे एकत्र बसले होते मांडीला मांडी लावून आणि तत्व तिथून गुंडाळायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल, हा खूप मोठा विषय, मी थोडक्यात सांगतो, राजकारणाची इंडस्ट्री सुरू झाली त्याच्यानंतर. तोवर जे सेवेचं राजकारण होतं, समाजसेवा म्हटलं जायची किंवा समाजकारणही म्हटलं जायचं एका अर्थानं राजकारणाला, त्याची इंडस्ट्री या पुढाऱ्यांनी सुरू केली. सत्ता किंवा विरोधी पक्षात असणं हे सुद्धा पैसा कमावण्याचं साधन झालं. म्हणजे एक प्रकारचा धंदा किंवा स्पष्ट सांगू याला जुगार म्हणायला हरकत नाही. जुगार सगळेच खेळायला लागले. मग त्यात सत्ताधारी पक्ष होते, विरोधी पक्ष होते आणि मतदार सुद्धा होते. म्हणजे मतदार कुठल्या अर्थाने या जुगारात उतरतात तर भारतातलं बहुतेक मतदान हे जाती, धर्म, कोंबड्या, दारू आणि काही तो दादागिरी करणारा चांगला वाटला की हा दादा म्हणून फार भारी माणूस आहे तर त्याच्या या असल्या पानचट कारणांनी मतदान सुरू झालं. याचा अर्थ असा आहे की मतदारही एका अर्थाने या जुगारात उतरला आणि आत्ता त्याचं स्वरूप सरळ सरळ धंदेवाईक राजकारण. तत्व संपलेली आहेत, मूल्यव्यवस्था म्हणून जी आहे ती संपलेली आहेत. आपल्याला आश्चर्य याचं वाटतं की एका बाजूला ही वेगवेगळी नावं घेतात. म्हणजे उजवे असतील तर ते कुठल्या तरी आपल्या आदर्शांची नावं घेतात, तथाकथित डावे जे आहेत ते कुठल्या तरी आदर्शांची नावं घेतात. निवडणुका होईपर्यंत माणसांना चेतवत बसतात, एक प्रकारचा धुमाकूळ घालतात जुगारी पद्धतीचा आणि त्याच्यानंतर हे बेधडक निवडून आल्यानंतर दुकानदारी चालवण्यासाठी कुणाशीही युती करायला बसतात. मूल्यव्यवस्था निवडणुकीच्या आधी असते, ती नंतर निवडणुकीच्या रात्री ती संपून जाते आणि मला वाटतं एकमेकांच्या संगनमतानं चाललेला हा धंदा आहे. 2 वाक्य बोलतो. बरंही वाटतं एका अर्थानं, एवढी एकात्मता या राजकारण्यांमध्ये दिसते त्याचं, कारण सगळे चेहरे एकसारखे दिसायला लागलेत आता. त्यामुळं पुढच्या काळात मतदारही जेवढे 4 उमेदवार उभे राहतील, 10 उमेदवार उभे राहतील, त्यांच्याकडून इमानदारीत धन खायला मोकळे झालेले आहेत. तत्वांच्या मागे मतदारही जाणार नाहीये. आजचा जो गोंधळ आहे तो 75 पासून सुरू झालेला आज तो टोकाला पोहोचलाय आणि याच्या पुढच्या काळात पक्ष पाहून वगैरे मतदान होणार नाहीये. कारण पक्ष तत्व आणि मूल्य यांच्यापासून मेलेले आहेत, त्यांची तत्वमूल्य मेलेली आहेत. आता फक्त आपल्याला कोण काय जास्ती देणार आणि आपण निवडून आल्यानंतर आपण किती कमवणार याच्यावर ही खेळी चालणार सगळी. हा धंदा आहे आणि या धंद्याच्या स्वरूपाला आपण सगळे गेलेलो आहोत. धंद्याच्या स्वरूपाला गेलेलो आहोत. 1975 नंतरची सगळी परिस्थिती तुम्ही सांगितलेली आहे. तर खरं तर तुमचं ऐकल्यानंतर भीतीच वाटते. पण अर्थात फुटाणे सर, तुम्ही सुद्धा सगळे द्रष्टे लोक आहात, कवी आहात. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. तुम्ही काय काय शब्द तुमच्या पूर्वीच्या सगळ्या लिखाणात वापरले आहेत. कॉकटेल तुम्ही पूर्वी वापरलं होतं. हे कॉकटेल तुम्हाला आधीच कदाचित माहीत होतं की काय अशी शंका यावी? तुमच्या शब्दाचा आधार घ्यायचा तर तो पुन्हा भारत माझा कधी कधी देश आहे अशीच परिस्थिती या राजकारणाची सुद्धा आत्ताच्या सध्या परिस्थितीत दिसते. हे सगळं निराशेचं वातावरण आहे. तुम्ही विधान परिषदेमध्ये होतात, बघितलेत राजकारणी दिग्गज महाराष्ट्रातल्या आसपास. या सगळ्यामध्ये आत्ताच्या ह्या आजच्या परिस्थितीबद्दल पहिल्यांदा तुमच्या मनात काय आहे? शेवटी सत्ता ही सत्ता असते आणि सगळ्यांची भूक एकच आहे. मी मागे एकदा बोललो होतो की महाभारत काळात सोन्याचे मुकुट होते, नंतर राजा महाराजांचे फेटे आले, नंतर छत्रपतींचा जिरोटोप आला, नंतर पेशव्यांची पगडी आली, नंतर ब्रिटिशांची काळी हॅट आली, नंतर काँग्रेसची पांढरी टोपी आली
नंतर व्हीपी सिंगची फरक्याप आली आणि आता नरेंद्र मोदीची ती दाढी आली पांढरी. म्हणजे डोक्यावर काय ठेवायचं मुकुट, त्याचा रंग आणि मटेरियल चेंज झाला, त्याचा रंग बदलला मुकुटाचा, पण त्याच्या खालचा जो मेंदू आहे सत्तेचा, तो महाभारत काळापासून आजपर्यंत तो सारखाच आहे. स्वतःचं वर्चस्व सतत राहावं यासाठी जे जे प्रयत्न होतात राजकारणात ते अमेरिकेपासून जपानपर्यंत सारखेच आहेत. आता प्रश्न असा आला की आत्ताची तुम्हाला जी भीती वाटते युती, हे गोंधळ, हा गोंधळ अनेक वर्षी ते चालू आहे. फक्त काँग्रेस मेजॉरिटीमध्ये होते तेव्हा काही ठिकाणी भाजपवाले काँग्रेस बरोबर होते, काही ठिकाणी शिवसेनावाले होते, पण ते अल्प प्रमाणात होते, त्यामुळे ते दिसून येत नव्हतं. आता काय झालेलं आहे, सगळ्यांची भूक एकच जरी वेगवेगळ्या पाट्या, सगळ्यांची भूक एकच जरी वेगवेगळ्या पाट्या, रस्सा पांढरा काय तांबडा काय, एकाच ताटातल्या वाट्या, त्या सगळ्या एकाच ताटातल्या वाट्या आहेत आणि यांची सगळ्यांची भूक सारखी आहे. तो आमका पक्ष फार धुतल्या तांदळासारखा आहे, त्याच्यामुळे देशाचं कल्याण होईल असं मला तरी वाटत नाही. कारण आज तुम्ही हे लोकांना कळलं आता जास्त चांगल्या प्रकारे, आतापर्यंत ते कळत नव्हतं की हे काय तिथे फार चांगल्या कामासाठी गेलेलं नाही, चांगल्या विचाराने गेलेलं नाही. कारण निवडणुकासाठी जो खर्च होतो तोच इतका भयानक आहे की तो कुठल्याही सामान्य माणसाला, प्रामाणिक माणसाला परवडण्यासारखा नाहीये. निवडणुकाच्या वेळेस जे लोक बरोबर घ्यायचे असतात, राजन खानने आता सांगितलं ते की चांगले लोक त्यात फार थोडे असतात कार्यकर्ते, पण बाकीचे सगळे पेड असतात. जो पैसे देईल त्याचं काम करायचं एवढं ठरलेलं असतं त्यांचं, पण त्यांना घेतल्याशिवाय गर्दी होत नाही. आणि गर्दीसाठी हे गावातले बरेचसे उतारे सुद्धा 15-15 दिवस सांभाळावे लागतात त्यातले, की ज्यांचा वरच्या भागाशी काही संबंध नाही, दोन कानाच्या मधील प्रदेश काही सुपीक नाहीये, पण त्यांना बरोबर घ्यावं लागतं त्या ठिकाणी. आणि आता 50 वर्षापर्यंत आपण जात वगैरे वापरत आलो होतो. आता काय झालं की एकदा युपीत एक भगव्या ड्रेसचा माणूस आला आणि आपला आरडाओरडा सुरू झाला. फक्त त्याचे कपडे भगवेत, बाकीचे कपडे पांढरे आहेत, पण मेंदू सगळ्यांचा सारखा आहे. बाकीचे सुद्धा जे 4-5 मंत्री आहेत ना, त्यांच्याकडे तुम्ही पाहिलं, फक्त ते भगवे कपडे घालत नाहीत त्या ठिकाणी. फक्त वरचा ड्रेस काय, यांची निवडणुकातली भाषण काय, याचा सामान्य लोकांशी काही संबंध नाही. विशेषतः जिल्हा परिषद मध्ये जो गोंधळ चाललेला आहे, या महाराष्ट्रामध्ये 78 घराण्यांची मक्तेदारी आहे. जिल्हा परिषद असो, सहकारी बँका असो, तुमची लोकसभा असो, विधानसभा असो, हे 78 कुटुंब ठरवतात. मग शिवसेनेचं राज्य असेल तर शिवसेनेत जातात, तिकडे केंद्रात जाऊन मंत्री होतात, पुन्हा काँग्रेस आले की पुन्हा काँग्रेसकडे येतात, इकडे पुन्हा मंत्री होतात. तेव्हा पहिल्यांदा तत्व नावाचा प्रकार आणि चर्चा आपण विनाकारण करतोय. अच्छा, तिथे कसं पोहोचायचं आणि ते कसं टिकवायचं, यांनी हयात त्यात घातलेली. आणि विशेषतः गरीब शेतकरी जो आहे, कोरडवाहू शेतकरी आहे, त्याला आज कुणी वाली नाहीये. हा सगळा बागायतदारांचा खेळ आहे. आणि कोरडवाहू शेतकरी त्यात कर्जबाजारी होत चाललेला आहे, आत्महत्या करत चाललेला आहे. ज्या प्रश्नासाठी हे पंचायत राज्य आहे, ज्या प्रश्नासाठी जिल्हा परिषद आहे, त्या कामाचं आपण सगळीकडे पाहिलं तर त्यांची प्रगतीच नाही. आपल्याला सगळे मेट्रो, मुंबई, आता महामुंबई बाजूला, तिथे 80% परप्रांतीय येऊन राहणार. आता गावातले लोक काही तिथे महामुंबईत जाणार नाहीत. आपण कुणासाठी करतोय सगळं? ज्या लोकांसाठी पैसा खर्च करणं गरजेचं आहे ते बाजूला राहिलं आणि आपलं अर्थकारण हे दुसरीकडेच भरकटत चाललेलं आहे त्या ठिकाणी. नक्की ही फुटाणे सर, तुम्ही हे जे म्हणताय की एकूण सगळं भरकटलेलं आहे, अर्थकारण एकीकडे भरकटलेलं आहे, तुम्ही म्हणताय महाभारतापासून आजतागायत मेंदू तेच आहेत. ही जर का अशी परिस्थिती असेल तर खरं तर मग त्याला आशावादाला स्थान राहत नाहीये. पण तरीसुद्धा ज्ञानेश वाकुडकर, तुम्हाला सुद्धा जो आता आत्महत्येचा उल्लेख झाला, ज्याच्यामध्ये विदर्भामध्ये खास करून सुरुवात होती, त्या आत्महत्येचं लोण आता अगदी मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, ठिकठिकाणी पोहोचलेलं आहे. अशा वेळेला हे सगळं ज्या जिल्हा परिषदांच्या निमित्तानं आज आपण चर्चा करतोय, खरंच ग्रामीण नेतृत्व आजचं जे आहे ते तुम्हाला असं वाटतंय का की न्याय देतंय ग्रामीण भागाला, ग्रामीण माणसाला? जो कोरडवाहूचा आता मुद्दा सरांनी काढला, फुटाणे सरांनी, की जो कोरडवाहू शेतकरी पूर्णपणे नागवला गेलेला आहे आता, आणि त्याला काहीही म्हणजे जगण्याचं साधन ठेवलं नाही आहे शिल्लक, अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला
या सगळ्या माणसांच्या ज्या व्यथा आहेत त्या तुम्ही कशा मांडताय, कशा पद्धतीने तुम्हाला ही आजची परिस्थिती वर्णन करायची आहे? खरं म्हणजे परिस्थिती अतिशय विदारक आहे आणि राजन खान सरांनी सांगितल्याप्रमाणे की आता की ज्याप्रमाणे आता बुवा हे सगळा व्यापार झालेला आहे, व्यवसाय झालेला आहे. मंत्रालय हे जे सरळ सरळ आहे, स्टॉक एक्सचेंजचं ऑफिस झालं आहे, मंत्र्यांच्या केबिन्स जे आहेत त्या सरळ सरळ यांच्या स्वतः धंदा करण्याचे हे ऑफिसेस झालेले आहेत. मंत्री हे दलालाच्या लेवलला आलेले आहेत. ही अतिशय वाईट आहे, अतिशय भयंकर आहे. आणि या निवडणुकीमधला जर प्रचार पाहिला आपण तर तो इतका खालच्या लेवलचा होता की एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये काय काय बोलले ते आणि पुन्हा लगेच एकत्र आले. मुद्दा कसा आहे की हे सगळं करणार आहेत, त्यांचा धंदा आहे तो. स्पष्ट शब्दात बोलायचं झालं तर तो त्यांचा धंदा आहे. ते सगळे मावस भाऊ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. नितीन गडकरी सुद्धा बोलले होते की 4 कामं त्यांचे आम्ही करतो, ते 4 कामं आमचे करतात. हे सगळं ठरलेलं आहे. आजच आपल्या चॅनलवरती मगाशी चर्चा सुरू होती आणि ज्या विविध पक्षाचे जे प्रवक्ते होते त्यांना जे प्रश्न विचारत होते, मला वाटतं तुम्हीच होतात की आणखी कोणीतरी होतं, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पहा, किती छद्मीपणानं हसत होते. त्या पक्षाच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना, आमदारांना माहिती होतं की हे आम्ही असंच करणार आणि जनता जी आहे, जनतेला हे असंच पाहिजे. मला एक सांगा की आपल्या इथलंच नव्हे तर इरोम शर्मिला नावाची जर एक समजा एवढी मोठी सामाजिक कार्यकर्ती जिचं आयुष्य तिनं पणाला लावलं, तिला 90 मतं मिळतात. मतदारांना काय हवं आहे? आणि त्याच्यामुळे जर राजकीय पक्षांना हेच माहित असेल की आम्ही अशा बदमाशा करायच्या, आम्ही पैसे जमवायचे, आम्ही भ्रष्टाचार करायचा, आम्ही बलात्कार करायचा, आम्ही जेलमध्ये जायचं आणि त्याच्यानंतरही आम्ही लोकांना दारू पाजली, आम्ही लोकांना खायला दिलं, खोटं बोललो, काहीतरी धार्मिक आधारावरती, जातीच्या आधारावरती काहीतरी 2-4 डायलॉग मारले की लोक आम्हाला मतं देतात, हे जर लोकांना माहित असेल, या पक्षांना माहिती असेल तर मग त्यांनी तरी का म्हणून जनतेचा विचार करा. अण्णा हजारे जर आज उभे असते, तुम्ही मला सांगा अण्णा हजारेंना किती मतं मिळाली असती? असे प्रयोग झाले नाहीत का आधी? मग जनतेला हे समजायला नको का? मी या ठिकाणी पक्षांना दोष देण्याच्या ऐवजी, खऱ्या अर्थानं पक्षाची ही जबाबदारी हे मान्य आहे, हे मान्य आहे मला, पण पक्षांना दोष देण्याच्या ऐवजी मी मतदारांना दोष देईन. मतदारांना हे समजायला पाहिजे. मतदारांना हे सगळ्या भानगडी माहिती आहेत, झगडे माहिती आहेत, शेतकरी मरतो आहे, आत्महत्या करतो आहे, हे सगळं माहिती आहे. त्या डिमॉनिटायझेशनच्या निमित्तानं काय काय भानगडी झाल्या, लोकांचे रोजगार गेले, अनेकांचे उद्योगधंदे छोटे छोटे बंद पडले, उपासमारीची पाळी आली, शेतकरी बर्बाद झालेला आहे. तरी जर तो मतदार त्याच लोकांना मतदान करणार असेल तर मग कुणाच्या नावानं ओरडायचं? मतदारालाच जर असे लोक पाहिजे असतील, तर मग काय आम्ही काय बोलून उपयोग आहे? आणि त्यामुळे पक्षांची हिंमत अशी वाढत चाललेली आहे. पक्षांची हिंमत वाढत चाललेली आहे आणि म्हणून याचा जो परिणाम आहे असाच भोगावा लागेल. बरं, सरांनी म्हटल्याप्रमाणे की बाबा हेही सौदेबाजी करू शकतात मतदार. काय सौदेबाजी करतात? काय मिळणार तुम्हाला? दारू मिळणार, कोंबडं मिळणार, खायला मिळणार, 1000-2000 रुपये मिळणार आणि हे तर करोडो रुपये कमवतात. एक साध्या पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जर लाखो रुपयाचा खर्च केला जातो, लाखो रुपये खर्च केले जातात, मर्डर केले जातात, झगडे भांडणं केले जातात, पेटवून दिले जाते. आणि आता या सगळ्या मी निवडणुकीला उभा होतो त्यावेळेस, आता जाऊ द्या, या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. पण महत्वाची गोष्ट कशी आहे की हा देश कुणाचा आहे? मुठभर लोकांचा आहे की या देशामधल्या करोडो मतदारांचा आहे? हा महाराष्ट्र जर 10 कोटी, 11 कोटी, 12 कोटी जनतेचा असेल, त्यातल्या 8-9 कोटी मतदार असतील, या 8-9 कोटी मतदारांचा आहे की 100 घराण्यांचा आहे? फुटाणे सर म्हणाले त्याप्रमाणे. आणि मग 100 घराण्यांना आपल्या छातीवरती, आपल्या डोक्यावरती नाचू द्यायचं का? हा विचार मतदारांनी करायचा आहे. मतदारांना हे जर घर यांचं जाळलं गेलं, यांचे ते काय द्रौपदीचे कपडे भर सभेमध्ये काढले गेले, ते जरी चालत असेल या मतदारांना, तर मग आम्ही काय करणार? लोकशाही नागवली जाते. आणि म्हणून मी ते लिहिलं होतं की बाई, कसं आहे, परिस्थिती अशी आहे, बाई गादीवर नकटी बसली हो, साऱ्या गावाला खुर्ची डसली. परिस्थिती अशी आहे बघा की बाई गादीवर नकटी बसली हो, साऱ्या गावाला खुर्ची डसली. बाई गादीवर नकटी बसली हो, साऱ्या गावाला खुर्ची डसली. आता ही परिस्थिती आहे. बाई अस्सल खुर्चीवादी, काम साधे भोळे. या सगळ्या पक्षाचे, पक्ष कोणताही असो, नेते कोणते असो, त्यांना फक्त खुर्ची पाहिजे. बाई अस्सल खुर्चीवादी, काम साधे भोळे, अन ढेकणांच्या सवे बाई गादीवर लोळे. काही ढेकून कुठून आले, काही ढेकून कुठून आले, काही ढेकून कुठून आले. हे सगळे या पक्षातला त्या पक्षात, त्या पक्षातला या पक्षात, दुसऱ्या पक्षात असेल तोपर्यंत चोर, तोपर्यंत तो डाकू, तोपर्यंत तो हप्तेखोर, तोपर्यंत तो खंडणीखोर. आणि जेव्हा सत्तेची गरज पडते, यांच्या पक्षात आला किंवा हात मिळवण्याची गरज पडली की त्यांच्या सारखा पवित्र कोणी नाही. आणि म्हणून काही ढेकून कुठून आले, काही ढेकून कुठून आले,
काही आधीच फरार होते, काही नुकतेच सुटून आले. गावोगावचे ढेकून जमले, आधीच हात शेकून जमले. गावोगावचे ढेकून जमले, आधीच हात शेकून जमले. आणि हवं तसं नाचण्यासाठी कमरेचंही फेकून जमले. यांच्या कमरा झाल्या उघड्या. सगळे नंगे झालेले आहेत. मी स्पष्ट शब्द वापरतो, माफ करा, माफ करा, मला फार सोजीवा शब्द वापरता येणार नाही. मी खेड्यातला, तुम्ही उल्लेख केला की मी खेड्यातला आहे, शेतकऱ्याचा पोरगा आहे. जीव जळतो हो सगळे पाहिल्यानंतर. काम करणारे, शेतकऱ्यांच्यासाठी राबणारे कार्यकर्ते पराभूत झालेले आहेत या निवडणुकीमध्ये. लाज वाटायला पाहिजे शेतकरी मतदार म्हणून. मी जर मतदान करत असेल शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, आणि जर इमानदार कार्यकर्ता जर पराभूत होत असेल आणि कुणीतरी भ्रष्टाचारी माणूस जर निवडून येत असेल मोठ्या मताने, तर मला लाज वाटायला पाहिजे. त्यांना नाही, राजनेत्यांना लाज वाटण्याचं कारण नाही, त्यांचा धंदा आहे. लांडग्यांनी बकऱ्यांची काळजी का म्हणून करायची? आणि म्हणून गावोगावचे ढेकून जमले, आधीच हात शेकून जमले. हवं तसं नाचण्यासाठी कमरेचंही फेकून जमले. यांच्या कमरा झाल्या उघड्या आणि सुरू झाल्या फुगड्या. जिल्हा परिषदेच्या निमित्तानं यांच्या कमरा झाल्या उघड्या आणि सुरू झाल्या फुगड्या, आणि सुरू झाल्या फुगड्या. संधी साधून गोमाशी घुसली हो. आता काय काय घोटाळे होतात बघा. संधी साधून गोमाशी घुसली हो. बाई गादीवर नकटी बसली, बाई गादीवर नकटी बसली हो. साऱ्या गावाला खुर्ची डसली, बाई गादीवर नकटी बसली हो. साऱ्या गावाला खुर्ची डसली. ही खुर्ची अशीच डसत राहणार. आणि याच्यापासून मला असं वाटते, पण अजून काही वेळ गेलेली नाही. आता तरी मतदारांनी सावध होण्याची गरज आहे. दंगेखोरांना बाजूला ठेवलं पाहिजे, भ्रष्टाचाऱ्यांना बाजूला ठेवलं पाहिजे, संधी साधूंना बाजूला ठेवलं पाहिजे, खंडणीखोरांना बाजूला ठेवलं पाहिजे. हे काय काय सगळं. कुणीतरी योगी नाव लावलं आणि तो काय वाटेल ते रेपचा त्याच्यावर आरोप असतो. कुणीतरी साधू म्हणतो स्वतःला, कोणी साध्वी म्हणवते, आणि काय काय धंदे करतात. आणि आमचे मतदार इतक्या भोळेपणानं, इतक्या आंधळेपणानं त्यांना मतदान करतात. हा देश कुठे चाललेला आहे? आम्ही लोकशाहीच्या लायकीचे आहोत का? हा पहिला प्रश्न नक्की नक्की. ज्ञानेशजी अतिशय तुमचाच पुन्हा कवितेतला शब्द वापरायचा झाला तर ही व्यथांची वेधशाळा असल्यासारखी परिस्थिती आहे. आणि ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय, तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातून तितकाच त्रास होतोय, तितकाच विचार करायला लागतंय आम्हाला. आणि त्याबरोबरीनं पुन्हा विलास पगार, जी परिस्थिती दिसते, एकीकडे कांद्याच्या भावाचा प्रश्न आहे, एकीकडे कोरडवाहूचा प्रश्न आता उल्लेख झाला, दुसरीकडे द्राक्ष बागायती पूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे. हे सगळं ज्यावेळेला होतं आहे आणि जिल्हा परिषदांच्या आणि ह्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ज्यावेळेला बोलतोय, त्यावेळेला मुळात जी पंचायती राज आणि ही सगळी संकल्पना होती, अधिकाधिक आबाद होईल सगळीकडे, बऱ्या पद्धतीनं सगळ्यांना अधिक अधिकार मिळतील, स्वातंत्र्य मिळेल, असा जो एक त्यावेळेचा आशावाद होता, तो आशावाद आता पूर्णपणे ढासळला आहे. अशी परिस्थिती तुम्हाला दिसते की नाशिकमध्ये जे घडलं, आज काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहेत, शिवसेना आणि डावे पक्षसुद्धा एकत्र आहेत. ही जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? परिस्थिती अतिशय वाईट आहे. कारण आपण जर असं पाहिलं की म्हणजे सुरेश शिंदेंच्या दोन ओळी मला आठवतात की पाऊस माळावर पडो की मळ्यात, पाणी त्यांच्याच खळ्यात जातं. त्यामुळे तीच परिस्थिती आहे की आपण मतदार हा अजून जागरूक झालेला नाही. मतदार हा मतदान करतो तो कशाने करतो की पक्ष पाहून मतदान करत असतो तो. आणि हेच म्हणजे जवळजवळ तिकीट उमेदवारी मिळवण्यासाठी बरेच पक्ष किंवा बरेच कार्यकर्ते खूप प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की 50% मतदान हे पक्षामुळे मिळत असतं आणि 50% ही मतदारांची फसवणूकच आहे ना. मग नंतर दुसऱ्या पक्षाबरोबर आपण जाणं आणि आपल्या समविचारी पक्षांना बाजूला काढणं, म्हणजे 25-25 वर्ष युती असलेले किंवा एक समविचारी पक्ष एकत्र होते आणि ते बाजूला झाले. आणि त्यांनाच बाजूला करण्यासाठी जर आता अशा पद्धतीने अगदी CPMला बरोबर घेतलं असेल तर ते किती वाईट पद्धतीने सगळं चाललेलं आहे आपल्या समोर दिसतंय. म्हणजे मला तरी वाटतं पुढील काळामध्ये लोकांनीच विचार करायला पाहिजे, मतदारांनी, की आपण पक्षाला मतदान करायचं की व्यक्तीला. कारण पक्षाला मतदान केल्यावर सांगता येत नाही पक्ष कुठे उड्या मारेल काय सांगते. आज आपण पाहतोच आहे कोणाशी केव्हाही कधी युती होते. आणि व्यक्ती परत्वे जर मतदान केलेलं असेल तर त्याचा आत्ता उपयोग नाही, पण भविष्यामध्ये मात्र असंच होणार आहे की चांगला व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती जो असेल त्याला मतदान केलं जाईल. आपाप लोक सुधारतील, लोकांना कळेल की आपल्याला यांना मतदान करण्यात काही मजा नाही. कारण आणि सत्ताधाऱ्यामध्ये तुम्ही पाहणार की काय, बऱ्याच वेळा राष्ट्रवादी एकदा राष्ट्रवादीकडनं निवडून येतो, नंतर काँग्रेसकडनं निवडून येतो, नंतर शिवसेनेकडनं, नंतर भाजपकडनं तोच माणूस. आणि ही शुद्ध फसवणूक आहे. लोकांच्या लक्षात यायला वेळ लागेल, पण येईल, ते सुद्धा येणार आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की 5 वर्ष तो हा माणूस काम करेल की नाही
असंही लोकांना वाटायला लागतं. परंतु काम करेल अशा माणसाला मतदान केलं पाहिजे. परंतु काही वेळेला असंही होतं की 2 महिन्यामध्ये निवडणूक राहते तेव्हाच लोक कामाला लागतात. त्यांना माहीत झालेलं असतं की 4 वर्षे लोकांकडे फिरकलं नाही तरी सुद्धा आपल्याला मतदान मिळणार आहे, कारण 2 महिने लोकांना खाऊ पिऊ घातलं की आपल्याला चांगलं मतदान मिळतं हे त्यांना माहीत झालेलं आहे. आणि आपण जे सामान्य माणसं असतात त्यांना असं माहीत झालं की आपल्याला हा माणूस 4.5 महिने भेटणारच नाही, त्यामुळे जे असेल ते करूया, असं सगळं मिलीजुली चाललेलं आहे. म्हणजे मतदारांना काही वाटत नाही, राजकारणाचा तर काही विषयच नाही, कारण ते आता राजकारण हा शब्द काढलाच पाहिजे, तो सत्ताकारणच आहे. म्हणजे सत्तेसाठी काही करतील हे लोक, काय करतील आता आपण उदाहरण पाहतोय की काय काय चाललेलं आहे. काय म्हणजे विचित्रच, अगदी चांगले डॉक्टर, वकील, इंजिनियर, चांगले शिक्षित असलेले लोक आहेत त्यांना सुद्धा मतदारांनी आता निवडून दिलेलं नाही. आणि जे लोक ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ज्यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे, पण तेच निवडून आलेले आहेत आणि तेच पुन्हा आपल्या शत्रू बरोबर युती करतायत. म्हणजे विकास तरी कसा होणार ग्रामीण भागाचा, कारण विकास होऊच शकत नाही. कारण आपला जो जर प्रबळ विरोधक असेल सत्तेमध्ये तर चांगलं काम होतं, पण विरोधकच आपला मित्र झाला तर, कारण विरोध करणारच कोणी नाही. नक्की जिथे विरोध करणारच कोणी नाही तर तिथे विकासाचा प्रश्नच येत नाहीत. हे लोक मिलीजुली भोगत करून सगळेजण एकमेकांना आपल्या जास्तीत जास्त आपल्याला पैसा कसा कमवता येईल याकडे जास्त लक्ष देतील आणि मतदार आहे तसाच राहील. त्यामुळे आज पंचायत राज, ग्रामीण भागातल्या योजना हे सगळं कागदावरच राहिलेलं आहे, फक्त घोषणा आहेत. म्हणजे त्यावेळेला यायचं, बोलायचं, भाषणबाजी करायची आणि लोकांना अगदी खिळवून ठेवायचं आणि नंतर मात्र 4.5 वर्ष 5 वर्ष हे लोक आपल्याला भेटत नाही. पण भविष्यामध्ये असा एक दिवस येईल की ज्या दिवशी लोकांना कळून चुकेल की आपण पक्षाबरोबर जायचं नाही, तर आपण व्यक्ती म्हणून मतदान केलं पाहिजे. कारण व्यक्ती कुठे जाऊ शकत नाही, पक्ष कुठे कुठे उड्या मारायला हे आज आपण पाहतोय. त्यामुळे तेवढी तरी जाणीव यापुढेच्या काळामध्ये मतदारांनी ठेवावी एवढीच अपेक्षा मला नक्की. अर्थात एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला, सत्ता राजकारणाचं सत्ताकारण केवळ झालेलं आहे, उरलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळे त्या अर्थाने अतिशय स्पष्टता असलेली व्यक्ती आहात, साहित्यिक आहात, कवी आहात, लेखक आहात आणि त्यामुळे कदाचित तुमचे विचार अधिक धारदार असणं साहजिक आहे. पण सामान्य भाबड्या माणसाचं काय, सामान्य माणूस ज्यावेळेला त्याच्या रोजच्या विवंचनेमध्ये जगत असतो, ज्या पद्धतीनं त्याचं पुढचं सगळं खटलं त्याला चालवायचं असतं आणि अशा वेळेला त्या सगळ्या माणसाच्या रोजच्या दैनंदिनीमध्ये कुठे ना कुठेतरी या सगळ्या घटना ज्या आहेत त्या परिणाम करत असतात. आणि जसं रामदास फुटाणे म्हणाले, राजन खान म्हणाले, या सगळ्यांचं जे म्हणणं आहे ते अतिशय स्पष्ट आहे. या स्पष्टतेची जी गरज आहे ती ओळखायला पाहिजे सामान्य माणसांनी आणि सामान्य माणसांनी आत्ताचं जे राजकारण आहे त्या राजकारणाकडे कसं बघितलं पाहिजे. अधिक या सगळ्यांच्या मनातले जे जे मुद्दे आहेत, जे स्पष्टता आहे ते अधिक समजून घेऊयात आणि पुन्हा चर्चेला सुरुवात करूयात एका छोट्याशा ब्रेकमध्ये. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय अचंबित करणाऱ्या ज्या आघाड्या आणि युती झालेली आहेत महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये, त्याच्या अनुषंगाने नेमकं काय घडतंय, आपले प्रेक्षक काय म्हणतात ते पाहूयात. नितीन जैन म्हणतात, सत्तेसाठी कोणाशीही सोयरीक करणाऱ्यांना जनता एक दिवस धडा शिकवेल. संदीप म्हस्के म्हणतात, सत्तेची ही समीकरणं पाहिल्यावर कोणत्या पक्षाला मतदान करावं हे समजत नाही. सचिन धोंगडे म्हणतात, राजकीय पक्षांना तत्व राहिली नाहीत, आपण दोघं भाऊ मिळून सर्व खाऊ अशी स्थिती आहे. आणि महेश मराठे म्हणतायत, सत्तेसाठी कोणाशीही युती करता, मग निवडणुका लढवताच कशाला, सत्ता आपसात वाटून घ्या. या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि त्या बरोबरीनं राजन खान प्रश्न असा उरतो की जसं आता शेवटच्या आपल्या प्रेक्षकांनी म्हटलं की सत्ता आपसात वाटून घ्या, आपसात वाटून घेण्याचाच एक कार्यक्रम आहे हे स्पष्ट दिसतं आहे. आणि निवडणुका आता सोपंच का राहिला आहे की काय अशी परिस्थिती आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्या निवडणुका झाल्यानंतरचे जे काही निर्णय राजकीय पक्ष घेताना दिसत आहेत ते निर्णय अतिशय अनाकलनीय असतात किंवा ते निर्णय होताना जनतेचा तेवढा विचार केला जात नाही आहे. यावरती जी भाबडी जनता आहे, आतापर्यंत भाबडेपणाने सगळा विश्वास ठेवतात. शिवसेनेचा जो मतदार असतो तो शिवसेनेला मतदान करत असतो, काँग्रेसचा मतदार काँग्रेसला करत असतो. हे सगळं ज्या वेळेला होत असतं तर आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काय परिस्थिती मतदारांच्या मानसिकतेची असेल असं वाटतं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक प्रकारचा हा धंदाच झालेला आहे. हा धंदा इथून पुढे कुठल्या कुठल्या पातळीपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटतं आणि असा काही आहे का, ह्याच्यात काही आशावाद म्हणून आपण अपेक्षा ठेवू शकतो का? मला थोडं मुद्दाम आज तुमच्याबद्दल बोलायची इच्छा आहे. मी बोलतो, या सगळ्या मुद्द्यांवर बोलतो. फक्त एक मला खूप चांगली गोष्ट वाटली आज
आम्ही ही सगळी लिहिती मंडळी आहोत आणि तुम्ही नेहमी आम्ही तुमचे कार्यक्रम पाहत असतो 9 वाजता ठरवून डोकेदुखी घेण्यासारखं आम्ही बसलेलो असतो तुमचे टी व्ही पाहत आणि त्यावेळेस ते सगळे राजकीय पुढारी गोळा करून तुम्ही तो जो काही एक तमाशा मांडता ते फार छान वाटतं बघायला. फक्त आज तुम्ही फार वेगळा निर्णय घेतला आणि एका चांगल्या चर्चेसाठी आमच्यासारखे लिहिणारे लोक बोलवले. मला तुमचं कौतुक करायचं आहे मंदार की फार वेगळं आहे. आम्ही त्यातले त्यात जरा बोलके नागरिक आहोत आणि तसे बावळटच आणि भाबडेच आहोत म्हणजे, पण तरी यांना सगळ्यांना बोलवून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा हा जो तुम्ही आजचा उपक्रम केला ना या सगळ्या विषयावर, ते जे नेहमीचे प्रवक्ते आहेत आक्रस्ताळे त्यांना टाळून आज आमच्यासारखी आपली गरीब भाबडी जनता बोलवली तुम्ही, त्याचं मला आधी कौतुक करायचं. मला मागाशी लक्षात आलं की खूप दीर्घ बोलू देत आहे आज तुम्ही, काय अडवत बिडवत नाही आता अँकरच्या थाटात, त्याचंही कौतुक करायचं की सगळ्यांना तुम्ही मोकळेपणानं बोलू दिलं. तर आता मग त्याचं थोडंसं तो वेळ मी घेतला मुद्दाम तुमचं मोकळेपणानं कौतुक करण्यासाठी. आणि तुमचा तो शेवटचा जो प्रेक्षक आहे तो म्हणाला की आपण सगळे भाऊ आणि मिळून खाऊ आणि भाबडे मतदार. एक मात्र सांगितलं पाहिजे, मतदार या जुगारातला एक जुगारी आहे, सगळ्या निवडणुकांच्या जुगारामधला एक जुगारी आहे. हे सत्य जरी असलं तरी मतदार हा भाबडा असतो याच्यावर मात्र माझा विश्वास नाही. हां, काय होतं निवडणुकांमध्ये उभे राहणारे पुढारी किंवा हे जे पक्ष आहेत ना हे एखाद्या जादूगारासारखे आहेत, हात चालाकीचे प्रयोग करणारे. आणि आपण भूलतोच हो, एखादं काही दाखवलं की थक्क होतो आणि वा वा काय दाखवलं ना, कशी असेल ही जादू. तर राजकीय पक्ष भारतातल्या नागरिकांशी तसं वागत आलेले आहेत आणि काही 20-25 वर्ष 10 वर्ष 5 वर्ष एखाद्याची जादू चालते. पण लक्षात घ्या, भले भले अतिरथी महारथी या राजकारणामधले याच मतदारांनी उताणे करून दाखवल्याचाही इतिहास आहे. लक्षात घ्या, नेहरू जिवंत असताना नेहरूंची लोकप्रियता फार टोकदार होती, तरीही काही राज्य अशी होती की जिथं नेहरूंची सत्ता कधीच आली नाही. इंदिरा गांधी लोकप्रियतेच्या टोकाला गेल्या होत्या, युद्ध करून आणि ते बांगलादेश स्वतंत्र करून पाकिस्तानला ठेचून वगैरे असं खूप झालं होतं आणि तरीही त्यांनी आणीबाणी लादल्यावर याच मतदारांनी बाईंना घरी पाठवलेलं होतं. हेही आहे. पुन्हा मधल्या काळात तो जो काही एकूण गदारोळ झाला, गोंधळ झाला, सावळा गोंधळ राजकारणाचा, मोरारजी देसाई आणि ते सगळं जे जनता दल वगैरे ते सगळं आलं होतं, त्या सावळ्या गोंधळाला वैतागून पुन्हा याच मतदारांनी इंदिरा गांधींना आणलेलं होतं. हाही इतिहास आहे. त्यामुळे आत्ता बसलेले सत्ताधीश आणि आत्ता जे यांच्या खेळ्या चालू आहेत या खेळ्यांना मतदार काही जादूच्या प्रयोगासारखं भुलणार आहे. आणि मुळात मतदारांना एक वेगळी गंडवणूक उमेदवार करतायत ते लक्षात घ्या, त्याचा मात्र मतदाराशी संबंध नाही. निवडून येईपर्यंत हे लोक जी भाषा वापरतात, उदाहरणार्थ भाजप आणि शिवसेनेची ज्या कट्टरतावादाला निघालेली भांडणं होती निवडणुकीच्या आधी ती आठवा, ती ज्या टोकाचं बोलत होते एकमेकांबद्दल, युती होणार नाही, काही झालं तरी युती होणार नाही, या तोऱ्यात ही माणसं बोलली. आणि लक्षात घ्या, जेव्हा खुर्चीचं दुकान चालणार आहे हे लक्षात आलं तेव्हा हेच मला शिव्या आठवत आहेत, खूप फुल्यांमध्ये बोलतो आणि नंतर पुन्हा एकमेकांच्या शय्या सोबतीला हे लोक गेलेले आहेत. या खेळाशी मात्र मतदाराचा संबंध नाही. कारण निवडून आल्यानंतर हे लोक जी काही दगाबाजी करतात, मतदारांशी जी प्रतारणा करतात, आव आणतात निवडणुकांच्या आधी की आम्ही तत्वनिष्ठ लोक आहोत, आम्ही श्रेष्ठ लोक आहोत, आम्ही महान आहोत आणि आम्ही जे म्हणू तेच होणार आहे. आणि निवडणुकीनंतर हे सत्तेच्या दुकानदारीसाठी ज्या पद्धतीच्या शय्यासोबती एकमेकांशी करतायत ती मतदारांशी प्रतारणा आहे. या प्रतारणेला मात्र हा जो तुम्ही भाबडा तथाकथित भाबडा म्हणताय हा मतदार काही करू शकत नाही. खरं तर याच्यासाठी ना मला असं वाटतंय की निवडणुकीच्या आधीच उमेदवारांकडनं ना मतदारांनी लिहून घ्यायला पाहिजे की लेका निवडून देतो तुला, पण निवडून आल्यानंतर तू एकटा पड वाटल्यास, सरकार नाही स्थापन झालं तरी चालेल पण दुसऱ्यांबरोबर जाणार नाहीस, तू बदफैलीपणा करणार नाहीस, शय्यासोबत करणार नाहीस, याचं उत्तर लिहून दे आणि तरच आम्ही तुला मतदान देतो. हे मात्र मतदारांनी करणं गरजेचं वाटतंय. मध्येच तुम्ही एक विकास नावाचा शब्द वापरला, मला त्याच्यावर बोलायचं आहे मंदार. बोला आपण मोकळेपणाने बोलतो. भारताचा विकास करायचा म्हणून नाही झालेला बरं का मंदार. एकदा तुम्ही सगळे आपण सगळेच पत्रकार आहोत, एकदा यांची नीट मांडणी करून घेतली पाहिजे की भारताचा विकास म्हणजे नेमकं काय झालं. पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सगळं. लक्षात घ्या, निवडून आलेले आणि विरोधी म्हणजे एका विधिमंडळात येणारे किंवा संसदेत येणारे जे पुढारी आहेत त्यांच्या प्रकल्पांचा विकास
म्हणजे समजा मी पुढारी आहे आणि माझ्या प्रकल्प इथून 10 किलोमीटरवर कुठेतरी होणार आहे, तर तिथं त्या प्रकल्पासाठी ज्या मी सुविधा घेऊन जातो त्या सुविधा म्हणजे त्या नागरिकांना जो मिळणारा आयता लाभ आहे त्याला आपल्याकडे विकास म्हटलं जातं. ठरवून विकास या देशाचा झालेला नाही. नागपूर मुंबई समृद्धी मार्ग आहे ना, 6 तासात कुणाला पोहोचायचं नागपूरला मुंबईपासून? किती सामान्य नागरिक रोज त्या मुंबईच्या त्या रस्त्याला जाणार आहेत? म्हणजे इथून मुंबईला जायचं, नागपूरला 6 तासात जाण्यासाठी मग त्या रस्त्याने जायचं. हा विकास नाहीये. हे काही विशिष्ट लोकांसाठी आहे. याचा अर्थ त्या पुढाऱ्यांचे प्रकल्प त्या रस्त्याच्या कडेला असणार. पुढाऱ्यांचा विकास म्हणजे विकास आणि नागरिकांना जे काही लाभ होतात त्यांच्या, समजा रस्त्याच्या कडेला राहणार असतील, पाणी जाणार असेल तिथून पाणी मिळतं, त्या पुढाऱ्यांसाठी जर आरोग्याच्या सुविधा होणार असतील त्या मिळतात, वीज जाणार असेल तर वीज मिळते. असा सगळा खेळ आहे विकासाचा. विकास म्हणून ठरवून विकास झालेला नाही आणि विकासात त्यातही पुन्हा नागरिकांचे पैसे खाणं त्या प्रकल्पांमधले हे त्या पुढाऱ्यांच्या धंद्याचा एक भाग आहे. त्यामुळे विकास या शब्दावर माझा विश्वास नाही. सबका साथ सबका विकास यात या लोकांनी जर खरोखर नुसत्या विकासासाठी विकास करून दाखवला तर ते मान्य करता येईल, पण तसं होताना दिसत नाही. नक्की. या बरोबरीनं आणखीन जो मुद्दा पुन्हा येतो ज्ञानेश वाकुडकर, की विकासाचा मुद्दा आला. विकासाच्या बरोबरीनं ओसाड झालेली गावं आपण बघतोय. नुसती ओसाड झालेली गावं नाही तर एकूण सगळी दैन्यावस्था आहे. आज शेतकऱ्यांच्या निमित्तानं एक पुन्हा रणकंदन झालं. कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सुद्धा इतका मोठा आवाज झाला या राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीनं मतं मांडण्यात आली आणि परत एकत्र आपली आपली जी सत्ता आहे ती राबवायला लागले. हे सगळं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला शेतकरी समाज म्हणून जो कृषक समाज आहे महाराष्ट्रातला, त्याला जात असते, त्याला धर्म असतं, त्याला विविध प्रांत असतात, त्याला पाणी इकडचं तिकडे द्यावं लागतं. हे सगळे जे आंतरविरोध आहेत त्या आंतरविरोध असून सुद्धा जो मतदार म्हणून तो ज्यावेळेला समोर येतो मतदान करताना, त्याच्या मतदानातली एक भावना जी आहे त्या भावनेचा आज अपमान झालाय असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली, निश्चितपणे. आणि त्याच्या भावनेचा अपमानच केला जात नाही तर सरसकट त्याला खऱ्या अर्थानं त्याच्या थोडासा शब्द पुन्हा कठोर वापरतो, त्याच्यावरती अत्याचार बलात्कार केला जातो त्याच्या भावनेवरती, त्याच्या हक्कावरती. खरं सांगायचं आता सरांनी म्हटलं ती अतिशय, ती सुद्धा सरांची एक साहित्यिक म्हणून एक भाबडीच भावना आहे की मतदारांनी यांच्याकडून डिक्लरेशन घ्यावं. अहो किती प्रश्नांच्या वरती डिक्लरेशन दिलं जाते, वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात डिक्लरेशन दिलं जाते. आपण फार कशाला, पक्षांचे जे जाहीरनामे म्हणजे काय, हे डिक्लरेशनच आहे ना. आणि ती जे घोषणा करतात की आम्ही असं करणार नाही, त्यांच्यासोबत जाणार नाही, यांच्यासोबत जाणार, हे सुद्धा डिक्लरेशन आहे. आणि तरी सुद्धा हे डिक्लरेशन देऊन काही होणार नाही. सरांची ती भाबडी भावना आहे, त्याचा मी आदर करतो. पण खऱ्या अर्थानं आपल्याला हे बघा की आता आपण पाहतो ना, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये काय म्हटलं की जर आमची सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू, बोलले ते. आता इथे महाराष्ट्रामध्ये आता 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी पुन्हा ती निवडणूक झाल्यानंतर आणि त्यांची तिकडे सत्ता आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर आहे की नाही, की तो गंभीर नाही आहे. मग असं झाल्यानंतर त्या आत्महत्येच्या संदर्भात, शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात काय काय नाटकं झाली आपल्याला माहिती आहे. मुख्यमंत्री आता काहीच बोलत नाही. हेच मुख्यमंत्री मागच्या वेळेस विरोधी पक्षामध्ये असताना असं म्हणायचे की शेतकऱ्यांची आत्महत्या होत असेल तर त्याच्यासाठी सरकारवरती खुनाचा गुन्हा दाखल करा असं म्हणणारे मुख्यमंत्री आता काय म्हणतात की जर आम्ही कर्जमाफी केली किंवा कर्जमुक्ती केली तर शेतकऱ्यांची आत्महत्या होणार नाही याची गॅरंटी देणार आहात का? म्हणजे गायीच्या बद्दल मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, शेतकऱ्यांच्या मरणाच्या बद्दल मुख्यमंत्र्याला काहीच वाटत नाही. अशा प्रकारचे लोक आहेत. आणि शिवसेनेचं बघा ना, शिवसेना तर काय म्हणत होती की कर्जमुक्ती झाली पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे, नाहीतर सरकार काढू, मारे राजीनामा घेऊन खिशात होते. आता काय त्यांनी केलं, पुड्या बांधल्या की आणखी काय त्याचा प्रयोग करून कुठे टाकले ते राजीनामे माहित नाही. आणि पुन्हा सामन्यामध्येच मला वाटते काहीतरी असं आलं की बाबा यांच्यामध्ये धमक नाही आहे, यांच्यामध्ये हिंमत नाही कर्जमुक्ती कर. अरे तुमच्यामध्ये कोणती धमक आहे दाखवा ना. तुम्ही द्या ना राजीनामे. तुम्ही तर त्यांच्यापेक्षा लाचारीनं त्यांनी फेकलेले तुकडे त्याच्यावरती जगता. तुम्ही किती कुत्सितपणे तुमच्या तोंडावरती तुकडे फेकतात हे शिवसेनेनं जरा समजून घ्यावं ना. कशाला आम्हाला सांगता शहाणपणा, कशाला जनतेला मूर्ख बनवता. आणि म्हणून त्याच्यावरती मी लिहिलं होतं, एक गंमत आहे बघा, याच सगळ्या आत्महत्यांच्या बद्दल हे जे विरोधी पक्ष आता उपोषण सुद्धा केलं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनी बऱ्याच मोठा प्रतिसाद त्याला मिळाला. पण उपोषणामधून
अजून काय साध्य होणार? उपोषण करून अण्णा हजारेंचं उपोषण झालं त्यावेळेसही काही झालं नाही. मराठ्यांचे मोठे मोठे मोर्चे निघाले त्यावेळेसही म्हणालो होतो की याची सगळ्यात महत्वाची टेस्ट कोणती असते? एक निवडणूक झाली की तुमचे सगळे मोर्चे, तुमच्या सगळ्या आघाड्या सगळं फ्लॉप होऊन जाते. आणि म्हणून खरी टेस्ट कोणती आहे, परीक्षा कोणती आहे? जेव्हा मतदानाची वेळ येते त्यावेळेस तुम्ही कुणाला मतदान करता, ही सगळ्यात मोठी परीक्षा आहे. या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जर त्याच पक्षाला, लुटणाऱ्या पक्षाला जर मतदान केलं असेल आणि इकडे किती ओरडत असाल त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये किंवा भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या विरोधात, त्याला अर्थ नाही. आणि म्हणून मी त्याच्यावर एक कविता लिहिली होती बघा, की लाल दिवा होता डोक्याच्या वरती, खुर्ची ढुंगणा खाली. आताचे जे पूर्वी सत्तेमध्ये असणारे लोक, त्यावेळेस त्यांना कोण मागत होते कर्जमुक्ती करा म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी? हे विरोधी पक्षातले. म्हणजे आता जे सत्तेत आहेत, हे जेव्हा सत्तेत होते तेव्हा यांनी कधी शेतकऱ्यांचा विचार केला नाही. आता जे सत्तेत आले तेही शेतकऱ्यांचा विचार करत नाही. आणि त्या विरोधात असताना मात्र दोघेही ओरडत होते. शेतकऱ्याला असं मूर्ख बनवलं जाते. आणि त्यामुळे मी लिहिलं होतं की लाल दिवा होता डोक्याच्या वरती, खुर्ची ढुंगणा खाली. शेतकरी मेला खड्ड्यात गेला, जरा बी दया नाही आली. आता उगाच बोंबल्या मारती, मारे आता आंदोलन करतात धिंगाण. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. पुढे बघा, गांधीच्या नावानं, फुल्यांच्या नावानं, जमेल तेवढं ढापलं. गांधीच्या नावानं, फुल्यांच्या नावानं, जमेल तेवढं ढापलं. बायकोच्या नावानं, पोरांच्या नावानं, खुराड भरलं आपलं. कधी भीमाच्या नावानं आरती, कधी भीमाच्या नावानं आरती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. पुढे बघा, कुणाची भानगड, कुणाचं लफड, कुणाची सांगावी चोरी. कुणाची भानगड, कुणाच्या भानगड, सगळ्यांच्याच आहे, सगळे एकाच माळेचे मणी आहेत. कुणाची भानगड, कुणाचं लफड, कुणाची सांगावी चोरी. बापाचे किस्से, किरकोळ हिस्से, सवाई निघाल्या पोरी. एका दिवसात 20-20 ऑर्डर काढतात. बापाचे किस्से, किरकोळ हिस्से, सवाई निघाल्या पोरी. उभ्या उभ्याच डल्ला मारती, उभ्या उभ्याच डल्ले मारती, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. आणि शेवटचं कडवं बघा, शेतकऱ्यांच्यासाठी, मतदारांच्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, लिहिणाऱ्या लोकांच्यासाठी, विचार करणाऱ्या लोकांसाठी, ज्यांची सत्सद विवेक बुद्धी आताही जागी आहे, त्या सर्व लोकांच्यासाठी. आभाळ फाटलं, ढगानं लुटलं, कोणाला काय राव म्हणता. आभाळ फाटलं, ढगानं लुटलं, कोणाला काय राव म्हणता. जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, झिंगून राहिली जनता. जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं, झिंगून राहिली जनता. चोर डाकूच रथाचे सारथी, रंग कोणताही असो, पक्ष कोणताही असो, चोर डाकूच रथाचे सारथी, सारे नंगाड भारती. आता उगाच बोंबल्या मारती, सारे नंगाड भारती. आणि म्हणून अशी सगळी परिस्थिती आहे. नक्की वाकुडकर ही जी परिस्थिती आहे, आपण मजा पाहायची का? त्यांनी डिक्लेरेशन दिलं त्याच्यावरती खुश व्हायचं का? तर नाही. आपल्याला पर्याय उभा करावा लागेल. सर्वसामान्य माणसामधले उमेदवार उभे करावे लागतील. इमानदार एक आपल्या समाजात. नक्की वाकुडकर, तुम्ही वेळ संपलेली. अजून 2 माझ्या पाहुण्यांकडे आपल्याला जायचंय. आपल्या विलास पगार आपल्या सोबत आहेत. विलास पगार, अगदी जातात थोडक्यामध्ये, वेळ कमी असल्यामुळे आपण हे सगळं अंजन घालणाऱ्या तुमचे सगळे शब्द आहेत साहित्यिकांचे डोळ्यामध्ये, कदाचित तुमचं हे सगळं ऐकून सुद्धा काही विचार होईल का याची आपण आशा करायला हरकत नाही. पण विलास पगार, अगदी थोडक्यात जाता आता काय म्हणाल या सगळ्या परिस्थितीवरती? या परिस्थितीमध्ये मला इंद्रजित भालेरावांच्या 2 ओळी आठवतात. ते म्हणतात, शिक बाबा शिक, आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. शिक बाबा शिक, आता लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. ज्याला जिंकून दिलो त्याला पाडायला शिक. म्हणजे आता तरी कुणब्याच्या मुलांनी, गरिबांच्या, सर्वांनी, शेतकऱ्यांनी, की भविष्यामध्ये आपण केलं पाहिजे की आपण ज्यांना निवडून दिलं त्यांनीच आपल्याला काही दिलं नाही. म्हणजे आपण मराठा मोर्चे निघाले, तो विषय निघाला इथं की किती मोठ्या प्रमाणामध्ये मराठा मोर्चा निघाला, परंतु त्याचं फलित काय झालं? म्हणजे काय फलित झालं? काहीच नाही निश्चित झालं. म्हणजे ही सगळी आंदोलनं होत आहेत एकीकडे, आणि त्या आंदोलनांमागचे जे उद्देश आहेत किंवा
नक्की विलास पगार, वेळ कमी आहे त्यामुळे माफ करा, मी तुम्हाला थोड्या वेळ अडवतोय. जाता आता पुन्हा एकदा रामदास फुटाणे, हे जे सगळी आंदोलनं समोर निर्माण होत आहेत आणि खास करून कुठेतरी आशावाद, म्हणजे ह्या एवढ्या निराशजनक परिस्थितीमध्ये मग फक्त आपण सुद्धा ती उचलेगिरी करायची का, आपण सुद्धा ती त्या पद्धतीची संधीसाधूपणा दाखवायचा का, हा प्रश्न येतो. कुठेतरी आशावाद, कुठेतरी ह्याच्यातली एक काहीतरी एक साधनसूचिता जी आहे ती असायला हवी की नको, तुमचं काय मत आहे? एक गोष्ट आहे की आता ज्यांना ज्यांना आपण नावं ठेवली, ही सगळी मंडळी ऍक्टिव्ह आहेत आणि आपले विचारवंत आहेत ना ते निष्क्रिय आहेत. आपलं दुर्दैवच असं आहे की जे ऍक्टिव्ह आहेत ते करप्ट आहेत आणि सज्जन आहेत ते निष्क्रिय. खूप सज्जन आहे ते गावातल्याही कामाचं नाही. तर मतदारांना नाव ठेवण्यापेक्षा मतदार काय बघतो की 12 महिने माझा कोणाशी संबंध येतो, आर्थिक संबंध कोणाशी येतो, माझं रोज जगणं कोणाशी निगडित आहे. मग तिथे मला जो माणूस भेटतो त्याचं चारित्र्य काय आहे, बाकी काय तो ते बघत नाहीये त्यातला, आणि तो त्यांच्याबरोबर निवडणुकीत राहतो बरेचसे मतदार. दुसरी गोष्ट, जात हा आपल्याला फार मोठा रोग लागलेला आहे. खरं पाहिलं तर आपला कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी याचे प्रश्न वेगळे आहेत. मग तो धनगर असो, मराठा असो, माळे असो किंवा कुठल्याही जातीचा असो, आपले आर्थिक प्रश्न आहेत हे ते लक्षात घेत नाहीत. आणि हे सगळे जिरायतदार छोटे छोटे शेतकरी या राजकारणात सगळ्याच पक्षाकडून वापरले जात आहेत. तेव्हा निराश व्हायचं काहीच कारण नाही, कारण आता असं आहे ना की तुमच्या चर्चा आणि कविता ऐकून तर काय आमचे प्रश्न सुटत नाहीत. तेव्हा माझे जे आर्थिक प्रश्न आहेत, मला जो रोज माणूस भेटतो ज्याच्याकडे माझे सगळे प्रश्न सुटतात, मी त्याच्याकडे जातो. आणि त्या लोकांची सत्तेची भूक आहे, ती तेवढ्या पुरतं इलेक्शन पुरतं ते त्या पद्धतीने जिंकणारच. निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे, तत्वज्ञान महत्वाचं नाहीये. हारले की त्याला कुणी कुत्रं विचारत नाही गावात त्या ठिकाणी. आणि आपण ज्या म्हणतो संघटना बांधायच्या, मी अनेक चांगले कार्यकर्ते बघितले, 1-2 निवडणुकीनंतर ते असेच वागायला लागले. आता भाजप आपण करत होतो, काँग्रेस ज्या पद्धतीने वागत होतं त्याच पद्धतीने भाजपही वागतंय, कारण पर्यायच नाही. शेवटी हा सगळा देश आहे ना, हा भावुक आहे, भाविक आहे. इथल्या जातींना गोंजारलं पाहिजे, इथल्या धर्मांना गोंजारलं पाहिजे. सत्य बोला, पण मर्यादित सत्य बोला, संपूर्ण सत्य बोलू नका. जर ते कडवट असेल तर मुळीच बोलू नका त्या ठिकाणी. आम्हाला भाषण करताना इरवी स्टेजवर ठीक आहे, कविता म्हणताना ठीक आहे, आम्ही बोलतो, कारण आम्हाला उभं राहायचं नाही, मतं घ्यायची नाहीत, तेव्हा आमचं नुकसान नाही. त्यांना जपून बोलावं लागतं. त्यांना एकाही जातीला दुखवायचं नाही, एकालाही धर्माला दुखवायचं नाही. आणि मग तत्वाचं आपण बघितलेले, आता सगळ्यात महत्वाचा मोठा तमाशा आपल्या निवडणुकीत झाला तो मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक रोज सकाळपासून आपण टीव्हीवर बघत होतो. सकाळपासून यांचे दात वाघाच्या जबड्यात हात घालून दात पोचू, यांना पाणी पाजू, यांची काय अवकात आहे, रोज पाहिलं आपण. आणि नंतर काय झालं, मला वाटतं मी कवितेतून, छोट्या भाष्य कवितेतून उत्तर दिलं तर ते बरं होईल. नक्की नक्की. की एकमेकींच्या झिंज्या धरत वाद घराबाहेर आणला. खरं पाहिलं तर सत्तेत एकत्र होते ना. एकमेकीच्या झिंज्या धरत वाद घराबाहेर आणला, आणि जी कुंकू पुसण्यास निघाली तिनेच करंड आणि आहेर आणला. जी कुंकू पुसण्यास निघाली तिनेच करंड आणि आहेर आणला. त्याला बिनशर्त तुम्हाला आम्ही पाठिंबा देतो. मुंबईचा महापौर तुमचा, सगळ्या समित्या तुमच्या, ते बोलले, पण नंतर सगळ्या समित्या घेतल्या वाटून त्या ठिकाणी. म्हणजे काय होतं की तुम्ही आदर्श म्हणून आता कोणाकडे पाहणार त्या ठिकाणी. म्हणजे लोकसभेतलं तत्व वेगळं आहे आणि जिल्हा परिषद मधलं वेगळं आहे. जे लोक लोकसभेत एकत्र काम करतात ते जिल्हा परिषद पंचायत समितीत करतीलच असं नाही. त्यांना जर विचारलं तर ते काय सांगतात की लोकसभेत एकत्र, झेडपीत मात्र वेगळा विचार आहे. लोकसभेत एकत्र, झेडपीत मात्र वेगळा विचार आहे. सासरी जरी पतिव्रता, माहेरी मात्र स्वैराचार आहे. सासरी जरी पतिव्रता, माहेरी मात्र स्वैराचार आहे. जिल्हा परिषद मध्ये आम्हाला कोण विचारते, पंचायत समित्या आमच्याच बापाच्या आहेत, तिथे आम्ही आमच्यासारखं वागू, पक्षाचा इथे काही संबंध नाही, ही भूमिका घेऊन आज आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेत हे चित्र बघितलंय. कारण 12 घरच्या 12 जणी, 12 गावचं प्याल्या पाणी, आश्रय ते सगळं राजकारण आहे. सटवायला नाही नवरा
आणि मसोबाला नाही बायको. आता यांचा संसार बघण्याची जबाबदारी 5 वर्ष आपल्यावर आहे, तेव्हा यांना धन्यवादच दिले पाहिजेत. नक्की आपण सगळ्यांना धन्यवाद देऊया. खरं धन्यवाद पर्याय देताना नाहीये. नक्की पर्याय नाहीये. पर्याय जनता नक्की शोधून काढेल. पर्याय जर का शोधायचीच वेळ आली जनतेवरती, जनता तेही करेल. पण हे सगळं करताना हे तुमचे जे काही सगळे शब्द आहेत अतिशय तिखट असे शब्द वाटतील कदाचित राजकीय व्यवस्थेला, पण राजकीय व्यवस्थेने हे नीट ऐकावेत, शांतपणे बसून ऐकावेत. आज सगळ्यांचा उन्माद असेल, जिंकले असतील सगळेजण, आपापल्या ज्या जहागिऱ्या असतील त्या त्यांनी जपल्या असतील, पण ते सगळं करत असताना कुठेतरी जनतेचा विचार हा अधिक तीव्र व्हायला पाहिजे, अधिक तीव्रतेनं व्हायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं जनता आज होरपळलेली आहे, खास करून गावांमध्ये, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये, तिथपर्यंत हे सगळं प्रशासन, हा सगळा विकास जो काही येतो तथाकथित विकास, तो पोचायला पाहिजे. नाही तर अधिक परिस्थिती बिघडेल एवढं मात्र निश्चित आहे. कुठेतरी विचार करण्यासाठी या सगळ्या साहित्यिक आणि कवी लेखकांबरोबर आपण ही चर्चा केली. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद. नमस्कार.